निवड झालेली आहे, पहिली प्रतिक्रिया काय? महाराष्ट्र विधानसभेनी 15व्या विधानसभेनी आज जवळजवळ एकमतानेच म्हणायला हरकत नाही, बहुमतानी माझी निवड केलेली आहे आणि बिनविरोध ही निवड झालेली आहे. त्याबद्दल सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि सभागृहात सांगितल्याप्रमाणे परत एकदा त्यांना आश्वासित करतो की या 15व्या विधानसभेत सर्वांना समान न्याय आणि संधी दिली जाईल आणि राज्यातील 13 कोटी जनतेला त्यांच्या आशा, आकांक्षा आणि त्यांच्या इच्छा प्रकट करण्याचं हे हा जो प्लॅटफॉर्म आहे, हे सभागृह आहे, त्यात प्रत्येक मतदारसंघातील लोकप्रतिनिधीला योग्य न्याय दिला जाईल. विरोधकांकडून मागणी केली जाते समान संधी मिळावी बाजू मांडण्यासाठी, त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद त्याचे अधिकार तुमच्याकडे आहेत की पद आम्हाला देण्यात यावं अशी मागणी केली जाते. विशेषतः भास्कर जाधवांचं नाव पुढे केलं. विरोधी पक्ष नेत्याचं पद जे आहे त्या संदर्भात प्रत्येक विधानसभा आपला निर्णय घेत असते नियमानुसार आणि प्रथा परंपरेनुसार. महाराष्ट्र विधानसभेच्या नियमांमध्ये या संदर्भातल्या ज्या तरतुदी ज्या काय जर का असतील आणि महाराष्ट्र विधानसभेच्या यापूर्वीच्या प्रथा परंपरा ज्या असतील त्याच्या अनुषंगाने मी योग्य निर्णय घेईन. गटाने तुमच्या निवडीवेळी बहिष्कार टाकलेला होता ईव्हीएमचा मुद्दा पुढे करताना. एकंदरीत तुम्ही लवादामध्ये असताना कुठेतरी चुकीचा असंविधानिक निर्णय दिला असं आदित्य ठाकरे सुद्धा आरोप केला. हा अत्यंत दुर्दैवी असा निर्णय आहे त्यांचा. मला वाटतं सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकणं हे एकूण आपल्याला निवडून दिलेल्या लोकांबरोबर आपण अन्याय करत आहोत अशीच भूमिका आहे आणि म्हणून सभागृहातील कामकाजावरती बहिष्कार आज मी माझ्या भाषणातही सांगितलं आहे की सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकून ज्या लोकांनी आपल्याला विश्वासाने या सभागृहात त्यांचं प्रतिनिधित्व करायला पाठवलेलं आहे त्यांच्याबरोबर आपण अन्याय करू नका. आणि मी दिलेला निर्णय जो आहे तो निर्णय चुकीचा कुठे आहे, कसा आहे, काय त्यातली कोणती त्याच्यातली बाब ही कायद्याच्या विरुद्ध आहे ह्याच्याबद्दल एकानेही भाष्य केलेलं नाहीये, एकानेही एकही त्याच्यातली त्रुटी किंवा कमी दाखवलेली नाहीये. केवळ विरोधासाठी विरोध करायचा आणि आपल्या मना पलीकडचं काही घडलं तर अशा प्रकारचे आरोप करायचे हे जुनी सवय झालेली आहे. मला वाटतं आता आपण निश्चितपणे योग्यरित्या सहकार्य करून सभागृह चालवण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. हा मुद्दा जो कोर्टात आहे, कोर्ट यावरती निर्णय घेईल आणि जनतेच्या कोर्टात त्या निर्णयानंतर पण मी गेलेलो आहे. मला माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी 50,000च्या मताधिक्याने निवडून दिलेलं आहे. त्यामुळे आता ही लोक विरोधक काय म्हणतात किंवा सत्तारूढ पक्षातली लोक काय म्हणतात ह्याकडे मी लक्ष देऊ इच्छित नाही आणि ज्या पदावरती मी आज विराजमान आहे त्या पदावरती विराजमान झाल्यानंतरही अशा प्रश्नांकडे लक्ष द्यायची काहीच गरज नाही असं मला वाटतं. सर, तुमची निवड जी आहे ती आज पुन्हा एकदा झाली आहे. अभिनंदन करताना प्रत्येक सदस्य म्हणत होता की विधानसभा अध्यक्षांनी जे काही विधानसभेचा आतलं डोकेरूम असेल ते तयार केलेलं आहे, चांगलं ऑफिस केलेलं आहे, खाणपाण्याची व्यवस्था जी आहे ती अध्यक्ष सुद्धा चांगली करतात. त्यामुळे अध्यक्षाची केलेलं काम जे आहे त्याचं कौतुक मोठ्या प्रमाणात झालं. खाणपान असेल किंवा बसण्याची व्यवस्था, सगळ्याच गोष्टी. मला वाटतं तुम्ही एक बाब त्यातली विसरलात. खानपान, बसण्याची सौंदर्यीकरण, एकूण आवाराचं, ह्याच्याबरोबर अध्यक्षांनी सभागृहात केलेलं विक्रमी काम ह्याबद्दलही उल्लेख झालेला आहे आणि तो आपण केला तर मला जास्त बरं वाटेल. आणि म्हणून मी माझ्या पूर्ण परिश्रम करून जेवढं माझी कपॅसिटी होती त्या कपॅसिटीचा वापर करून मी एकूण या महाराष्ट्र विधिमंडळाला आणि महाराष्ट्र विधानसभेला या देशातली सर्वात प्रीमियम लेजिस्लेटिव्ह बॉडी म्हणून ओळखलं जातं, तीच गरिमा आणि ती उंची कायम ठेवण्यासाठी आणि त्यात अधिक सुधार आणण्यासाठी गेल्या 2.5 वर्षात प्रयत्न केलेला आहे आणि या पुढच्या 5 वर्षातही निश्चितपणे असंच काम मी चालू ठेवीन आणि या विधानसभेला एक नवीन उंची गाठून द्यायचा प्रयत्न करेन. विरोधकांना झुकतं माप दिलं जातंय का? कारण पुरेसे संख्याबळ नसताना कामकाज सल्लागार समितीमध्ये 4 निमंत्रितांना तुम्ही आज कुठेतरी आमंत्रण दिल्याचं पाहायला मिळालं. नाही, मी आज विधानसभेतही सांगितलंय, स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सभागृहात जाहीरपणे सांगितलेलं आहे की जरी विरोधकांची संख्या अत्यंत कमी दिसून येत असेल, म्हणजे 237 लोक ही सदस्य ही सत्तारूढ पक्षाच्या बाकांवरती आहेत आणि सुमारे 50 लोक ही सदस्य हे
विरोधकांच्या बाकांवर आहेत. असं असतानाही विरोधकांची संख्या जरी कमी असली तरी त्यांना बोलण्याची आणि त्यांचे विचार आणि मत प्रकट करण्याची पुरेपूर संधी प्रत्येक आयुधातनं आणि प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती मी देण्याची ग्वाही दिलेली आहे. ही बाब सत्य आहे की बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीमध्ये 12 सदस्य असतात आणि 12 सदस्य एकूण साधारण 20 ते 22 सदस्यांपाठी एक सदस्य आपण नेमतो आणि त्यामुळे त्यांची संख्या बसत नसतानाही त्यांना मी या समितीत त्यांचा समावेश केलेला आहे. कारण मला वाटतं सभागृहाचं एकूण योग्यरित्या चालवण्यासाठी सत्तारूढ आणि विरोधी पक्षातील सदस्यांचा सहभाग असणं अत्यंत आवश्यक आहे, सहकार्य आवश्यक आहे. आणि माझं हेच ध्येय आहे की येणाऱ्या काळात महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व बैठका या अत्यंत नियमानुसार आणि योग्यरित्या चालाव्या. एकही मिनिट डिस्टर्बन्स किंवा डिस्रप्शनमुळे फुकट जाऊ नये आणि लोकांना पूर्ण न्याय मिळवून देण्यासाठी जनतेला प्रत्येक मिनिट विधानसभेचा हा सकारात्मक चर्चेतनं आपण करावा अशी माझी मनापासून इच्छा असल्यामुळे विरोधक आणि सत्तारूढ पक्षातील सर्व सदस्यांना सोबत घेऊन मी काम करू इच्छितो. मागच्या काळात देखील तुम्ही सर्वाधिक कामकाज करून घेतलं होतं, यावेळी देखील तसंच चित्र आपल्याला पाहायला मिळणार का? निश्चितपणे नियमाप्रमाणे खरं तर 3 लक्षवेधी दिवसाला घेता येतात, पण अध्यक्ष आपल्या अधिकारात वाढवू शकतात संख्या. आणि गेल्या वेळी पण तुम्ही बघितलं असेल दिवसाला जवळजवळ 20 लक्षवेधी आम्ही घेतलेल्या आहेत. रेकॉर्ड एवढे प्रस्तावांवरती चर्चा आणि उत्तरं घेतलेली आहेत. तारांकित प्रश्न बऱ्यापैकी चर्चेला घेतलेले आहेत. त्यामुळे जर आपण गेल्या 2.5 वर्षाचा तपशील बघितलात कामकाजाचा तर यापूर्वी कधीच एवढं कामकाज झालेलं दिसणार नाही. आणि मला वाटतं हे शक्य होतं कारण मला दोन्हीकडच्या बाकांवरच्या सदस्यांचं सहकार्य प्राप्त झालं, मंत्र्यांचं सहकार्य प्राप्त झालं, विरोधी पक्षनेत्यांचं सहकार्य प्राप्त झालं आणि म्हणूनच योग्यरित्या मी गेली 2.5 वर्ष सभागृहाचं कामकाज करू शकलो. सर, वेगळा प्रश्न. योगेश टिळेकर यांच्या मामांचा मृतदेह आहे तो सापडलेला आहे. 2 दिवसापूर्वी त्यांचं अपहरण आहे ते पुण्यातून झालेलं आहे. कुठेतरी कायदा सुव्यवस्थेवरती जो प्रश्न आहे सत्ताधारी पक्षाचे मला वाटतं हा एक गंभीर विषय आहे आणि ही दुःखद बातमी मलाही आज समजलेली आहे आणि मला याचं ज्ञान झालेलं आहे. आणि निश्चितपणे कायदा सुव्यवस्था ह्या अत्यंत योग्यरित्या असायला पाहिजे आणि त्या पद्धतीने शासनाचं कार्यही चाललेलं आहे. आणि मला खात्री आहे की निश्चितच लॉ एन्फोर्सिंग एजन्सीज म्हणजेच आपली पोलीस यंत्रणा जी आहे ती या संदर्भात सखोल चौकशी करून जे दोषी असतील किंवा या संदर्भात जे आरोपी पकडले जातील त्यांच्यावर योग्य कारवाई करून एक उदाहरणात्मक कारवाई इकडे होईल.